फ्रेंड्स, नमस्कार. मी तुमचा यूट्यूबर विक्रांत. कसं आहे तुम्ही सर्वजण? तुम्ही छान असाल मित्रांनो. आज रविवारची सुट्टी आहे. रविवारची सुट्टी म्हणले की आज स्पेशल असं चला जेवण करायला जाऊ म्हणलं तर पावणेवाडीमध्ये जे असणारं राशींचं स्पेशल असं संदीप हॉटेल या ठिकाणी मी जेवण करायला लावलं आहे. माझ्याबरोबर मी वेदला पण आणलेलं आहे. त्यालाही थोडंसं बाहेर फिरायला मिळेल. या ठिकाणी आल्यानंतर मित्रांनो, राशींचं जी संदीप हॉटेल आहे ना, हे खूप फेमस आहे. तुम्ही बघू, जसं की कृषी प्रदर्शनला किंवा भीमथडी यात्रा म्हणा किंवा बाहेर अन्य ठिकाणी गेलं ना, राशींचं मटण, राशींची शिपी आमटी, राशींची मच्छी, राशींची चिकन थाळी बरेच काय काय आपल्याला तिथं बघायला मिळतं. फक्त राशीन असंच राशींचं हॉटेल आपल्या पावणेवाडी गावामध्ये आहे. बारामतीपासून पावणेवाडी अंतर 5 किलोमीटर येतं. फलटणपासून पावणेवाडी अंतर 20 किलोमीटर येतं. आणि लँडमार्क म्हणून ओम साई लॉन्सच्या शेजारी संदीप हॉटेल आहे. तर त्यांचं ज्या टायमिंगला वर्धापन दिन होता त्या टायमिंगला बरेच काय त्यांच्या ऑफर्स होत्या. त्या ऑफर्स पण आता चालू आहे. त्याही ऑफर्स मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो. आणि बाकीचा जे पार्किंगची व्यवस्था म्हणा, सिटिंग अरेंजमेंट म्हणा, या सर्व गोष्टी आपण VP गुलास बारामती चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ खूप सुंदर होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर लाईक करा, कमेंट्स करा. नवीन नवीन व्हिडिओ आपण दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. आजही आपण आपल्या पाठीमागे बघत आहोत संदीप हॉटेल. आता पावसाचं वातावरण आहे, हळूहळू गर्दी वाढणार आहे. आणि काही लोक आता जेवण करायला, त्यांचे आपण अभिप्राय तुम्हाला सांगणार आहे. एका साईडला नॉनव्हेजची व्यवस्था आहे, एका साईडला व्हेजची व्यवस्था आहे. किचन पण सगळं त्यांचं वेगवेगळं आहे मित्रांनो. खूप सुंदर असं हायजीन या ठिकाणी आज आपल्याला बघायला मिळणार आहे. माझ्या पण पाठीमागं बघू शकता सर्व असं पार्किंगची व्यवस्था आहे. पाठीमागं ह्या साईडला लहान किड्ससाठी खेळण्यासाठी त्यांनी व्यवस्था केलेली आहे. खूप सुंदर असं पार्किंग म्हणा. निसर्गरम्य हॉटेल पावणेवाडी या ठिकाणी संदीप हॉटेल. आजूबाजूलाही बघू शकता इथं झाडं आहेत. आणि या साईडला इकडं शेतकऱ्यांचा ऊस आहे. आणि मध्ये असं हे हॉटेल आहे. नक्की या मित्रांनो संदीप हॉटेलला. आज आपण या संदीप हॉटेलमध्ये जाऊया. आणि महत्त्वाचं म्हणजे हॉटेल आल्यानंतर आपल्याला उत्सुकता लागते फूड्स, की कोणकोणते फूड्स आहेत हेही मी तुम्हाला सांगणार आहे. तर चला आपण जाऊया संदीप हॉटेलला. नमस्कार मित्रांनो, आपण आता संदीप हॉटेलमध्ये आहे. संदीप हॉटेलमध्ये राशींचं जी मटणाची चव आहे ना, ते कुठंच नाही आहे. जसं की आता आपण आता संदीप हॉटेलमध्ये आहे. आणि जे आता आपले जे खवईगिरी म्हणतात इथं जे येतात जेवण करण्यासाठी खास राशींचं मटण हे समजून, तर त्यांना आपण विचारूया की नक्की हे जे आता तुम्ही आता मागवले, काय मागवले? आता आम्ही चिकन थाळी मागवली. ऑफर चाललंय. तर चला विचारूया त्यांना आपण त्यांचं काय. नमस्कार. काय नाव तुमचं? मी करण आठवडे. बरं. आठवडे सर, तुम्ही नेहमी जेवण करायचं आता? नेहमी जवळजवळ वर्ष झालं आम्ही इथं जेवण आहे. कशी चव काय? एक नंबर चव आहे. एक नंबर चव आहे. आता बाकीचे असतात मालक स्वतः सर्व करतात, त्यामुळे मस्त क्वालिटी, आवडते क्वालिटी. मग जेवण करा की, जेवण करून सांगा की. एक नंबर. आता जेवण बऱ्याच वेळा जेवण आहे, काय अडचण नाही. बरं. आता तुम्ही काय मागवले? आता चिकन थाळी मागवली. चिकन थाळी मागवली का?
मटन पण चांगलं आणि चिकन पण फ्रेश असतं, काही अडचण नाही, एक नंबर सगळं. गरम गरम भाकरी, गरम गरम भाकरी, चिकन, चिकनाचा रस्सा, सूप. हां, अनलिमिटेड जेवण. मस्त. थँक्यू. तू काय ऑर्डर केली? आत्ता बघूया आल्यावर, म्हणजे फूड आयटम आले ते बुक आल्यावर आपण बघूया. तुला काय आवडतं जास्त? नॉनव्हेजमध्ये म्हणलं तर चिकन क्रिस्पी. चिकन क्रिस्पी. बरं ठीक. तर आता आपण संदीप हॉटेललाच आहे. नमस्कार. कशी टेस्ट? छान आहे. काय मागवलं तुम्ही? कोणती थाळी? चिकन थाळी का? बरं. कसा आहे चिकनचा रस्सा, सूप, फ्राय वगैरे छान आहे ना सर? तुम्ही? नमस्कार सर, खूपच छान क्वालिटी, रस्ता पण छान आहे, त्यामुळे खूप आनंद, जेवणाचा आनंद भेटला. बऱ्याच दिवसात असा जेवणासाठी आनंद मिळाला मला. त्यात बाहेर पाऊस पडतोय. निसर्गरम्य वातावरण आहे. तुम्ही नेहमी येता हॉटेलला? नाही, माझं फर्स्ट टाइम आहे सर. फर्स्ट टाइमच आहे का? बरं. ठीक आहे, चला, थँक्यू. हे बघा, आता वेदला काही चिकन क्रिस्पी काय मिळालं नाही आहे. आता वेद नाराज आहे. आता वेदला आपण मागवलं आहे मटणाचे उकडे. पाहू शकता किती छान दिसत आहे आणि चमच्यामध्ये पण बघू शकता असा फॅटी लेअर आहे. आता वेद खा बरं, झालं सांग. गरम आहे का? कशी टेस्ट? तर हे तर आता फॅमिली आहे. आता फॅमिलीला पण विचारूया. सर नमस्कार. तुमचं काय नाव? सुधीर सूळ. सर आता कशी टेस्ट वगैरे? टेस्ट एकदम भारी आहे. भारी. तुम्ही दरवेळेस इथे येत आहे हॉटेलला? हां, येतो. पण आता सध्या मी ऑफर वर्धापनाने हां. चिकन थाळीवर एक चिकन थाळी फ्री आहे. फ्री आलो आहे. टेस्ट आहे, खूप छान आहे टेस्ट. ताई तुम्ही? छान आहे, खूप छान टेस्ट आहे. ओके, थँक्यू. हे बघा मित्रांनो, आता गरमागरम भाकरी चालू आहे. इथं बाजरीची भाकरी आहे. ज्वारीची भाकरी नाही करत का तुम्ही? बाजरीच करता? ठीक आहे, ओके. अशी गरमागरम भाकरी आणि बाहेर पाऊस चालू आहे, पाहू शकता. भाकरी फुगल का? फुगल ना? तर आता मित्रांनो हे बघू शकता. आता ही मटण थाळी आपल्याला आलेली आहे. आता वेजचं फक्त राहिलं तर वेजची चिकन थाळी आली की आता वेज बघूया वेजला कशी टेस्ट वगैरे काय आहे. ते आता केलंच वेजची थाळी. तर मित्रांनो हे बघू शकता तुम्ही, तिथं भाकरी आहे, तर काळ्या मसाल्यातलं मटण आहे, सूप आहे, त्यानंतरनं इथं असं झणझणीत रस्सा आहे. आणि राशीन म्हणलं की राशींचा नाद नाही कोणा करायचा. तर राशींचं मटण म्हणा, राशींची मच्छी म्हणा, राशींचे चिकन म्हणा, खूप राशींचं जिकडं तिकडं राशींचं प्रसिद्ध म्हणतात ना, जिकडं तिकडं राशींच आहे. आणि एवढ्या लांब जाण्यापेक्षा मग तुम्ही पावणेवाडी ठिकाणी या. बारामतीपासून फक्त 5 किलोमीटर अंतर आहे. आणि त्यांचे ऑफर पण आता चालू आहेत. ऑफर जर तुम्ही एक मटण थाळी घेतली तर एका थाळीवरती एक मटण थाळी फ्री आहे. आणि चिकनचं पण तसंच आहे, एक चिकन थाळी घेतली तर एक चिकन थाळीवरती फ्री आहे. आणि पाठीमागं पण बघू शकता आता गर्दी वगैरे आता झालेली आहे. गर्दी इथं पण आहे गर्दी या साईडला. आणि वगैरे आता या साईडला पण गर्दी इथं दिसत आहे आपल्याला, सगळी गर्दी दिसत आहे. आणि आता वेदू आता वेट अँड वॉच करतोय. त्याला भूक खूप लागली. आणि आता आपली तर थाळी आलेली आहे इथं आता त्या वेजची राहिलेली आहे. सगळी लोक आता जेवणासाठी हे करतात. चांगलं हायजीन आहे, चांगली मेंटेन हॉटेल आहे आणि निसर्गरम्य एक चांगल्या ठिकाणी पार्किंगची पण व्यवस्था चांगली आहे.
सिटिंग अरेंजमेंट चांगली आहे, सगळ्या गोष्टी चांगल्या आहे मित्रांनो. आणि इथं त्यांनी आता ऑफर लावली फॅमिली पार्टी कोंबो, ते पण आहे. तर चला आता आपण जेवण करणार आहे, त्याचा रिव्ह्यू मी तुम्हाला देईल सगळ्या गोष्टीबद्दल. मॉटेलमध्ये 4 रुपयाला तुम्हाला या गोष्टीत आहे मित्रांनो. एकदम फॅमिलीला एकदम बेस्ट. इकडे बघा डॅडा जेवण करते ते. या मित्रांनो जेवण करायला संदीप हॉटेलला मस्तपैकी अशी रासांचं सुप्रसिद्ध मटण भाकरी आपण चुरलेले आहे. आणि आता वेदूची पण थाळी आली, तर दाखवतो. वेदूची चिकन थाळी आहे, मी आता टेस्ट करतो. सुपर, एकदम सुपर. चिकनचा रस्सा, चिकनचं सूप आहे आणि चिकनचं फ्राय आहे. आता वे तू खाऊन सांग बरं कशी टेस्ट आहे. एकदम छान आहे मित्रांनो. पूर्ण फॅमिली तुम्ही घेऊन या संदीप हॉटेल या ठिकाणी. काळ्या मसाल्यातील मटण आहे आणि अप्रतिम टेस्ट आहे, अप्रतिम. जसे की राशीनला तुम्हाला जाण्याची गरज नाही आहे, तुम्ही संदीप हॉटेल येऊन जेवण करू शकता. हे जे सूप आहे ना ते बघू शकता, हे मटन सूप आहे. कसं हे त्याला एकदम वरती लेअर आलेला आहे. क्वालिटी बघू शकता सूपची. सर नमस्कार, काय नाव तुमचं? भूषण पगार. भूषण पगार. पगार. सर कशी टेस्ट आता? जेवण खूप सुंदर आहे. बारामतीतला खूप हॉटेलमध्ये जेवलं आहे. बरं. फर्स्ट टाइम इथं आलं पण खूप चांगलं वाटलं. ह्याच्या अगोदर तुम्ही जेवण बाहेर करता? हो, बाहेर. या हॉटेलमध्ये आल्यानंतर तुम्हाला वेगळं पण काय जाणवतं? हो, वेगळं पण म्हणजे रस्त्याची वगैरे खूप रस्त्याची एकदम क्वालिटी चांगली. ठीक आहे, ठीक आहे. ओके, येस. ओके सर, तुम्ही? नमस्कार. फर्स्ट टाइम आलेलो आहे. फर्स्ट टाइमच आले? इंस्टाला रील्स पाहिली आपली, तर जेवण खूप आवडलं. मस्त टेस्ट आहे, गावरान एकदम मस्त टेस्ट. ओके, थँक्यू. तर चला मित्रांनो, आता आपलं जेवण झालंय. मी मटनची थाळी मागवली होती आणि वेदला चिकनची थाळी मागवली होती. पाठीमागं बघा संदीप हॉटेल, खूप सुंदर हॉटेल आहे मित्रांनो. फॅमिली एकदा घेऊन या इथं. आणि आता त्यांची ऑफर पण बऱ्यापैकी आता चालू आहेत. एका मटन थाळीवरती 1 मटन थाळी फ्री आहे आणि 1 चिकन थाळीवरती 1 चिकन थाळी फ्री आहे. तर वर्धापन दिन निमित्त त्यांनी खास ऑफर ठेवली होती, आता त्यांनी कंटिन्यू केलेली आहे. जरूर या ऑफरचा तुम्ही सर्वजण लाभ घ्या. आणि जवळ हॉटेल आहे, बारामतीपासून अवघे 5 किलोमीटर अंतरावरती संदीप हॉटेल आहे. जर तुम्ही फलटणवरून येत असाल तर फलटणवरून 20 किलोमीटर अंतरावरती आणि अवघे रोड टचच हे हॉटेल आहे. आपल्या पाठीमागे बघत असा सुंदर असा परिसर संदीप हॉटेलचा. आणि या साईडला तुम्ही पाहता ते सगळं ना, इथं गाड्यांसाठी पार्किंग आहे, भरपूर पार्किंग आहे. तुम्ही बघू शकता, असं नाही की गाडी लावायला जागा नाही. आणि इथं किड्ससाठी खेळायला लहान मुलांना इथं सोय आहे आणि या साईडलाही लहान मुलांना खेळायला सोय आहे. तर चला मित्रांनो, आपण आता निघतोय. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, कमेंट करा. ह्यातले फूड्स वगैरे जे जे काय मिळणार आहे हे सगळं तुम्हाला या रिव्ह्यूमध्ये सगळं कळणार आहे मित्रांनो. तर चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण असंच भेटूया. धन्यवाद.